जय श्रीकृष्ण, दंडवत प्रणाम. जय शिवराय, जय स्वराज, जय स्वदेशी. मित्रांनो, मैत्रिणींनो आणि माझ्या सर्व आदरणीय सन्माननीय माता पिता तुल्य योगागंतुक राष्ट्रभक्तांनो, उन्हाळ्याच्या दिवसात ग्रीष्म ऋतूमध्ये हा अभ्यास जितकाही संत गतीने कराल तितका आनंद तुम्हाला येईल आणि तितकेच लाभही तुम्हाला मिळतील. तर लाभ अभ्यास करता करता सांगतो. तर बघा, असं कुंबडू बैठकीमध्ये बसायचं. सकाळी कोमट पाणी आणि त्याच्यामध्ये सैंधव मीठ घालून पाणी पिऊन घ्यायचं आणि ताबडतोब हा अभ्यास करायचा. बघ, असं पोटावरती झोपायचं, पायात भरपूर अंतर घ्यायचं, श्वास घ्यायचा, समोरून छाती उचलायची. त्यानंतर उजव्या खांद्याच्या वरतून डाव्या पायाच्या टाच्याकडे बघायचं. असं पुन्हा श्वास सोडत परत यायचं. पुन्हा श्वास घ्यायचा, समोरून छाती उचलायची, डाव्या खांद्याच्या वरतून उजव्या पायाच्या टाचेला बघण्याचा प्रयत्न करायचा. सगळ्यात पहिले पोटाचे सर्व प्रकारचे विकार, गॅस, उदरवायू, ॲसिडिटी म्हणजे आम्लपित्त, बद्धकोष्ठता आणि पोटदुखी, पाठदुखी, त्यानंतर ज्यांच्या मणक्याच्या गाद्या सरकलेल्या आहे आणि मज्जारज्जू दाबल्या जातो आहे त्यांच्यासाठी. त्यानंतर पायाच्या टाचा आत घ्यायच्या, दोन्ही हात समोर, हनवटीच्या खाली, हनवटी टेकून किंवा कानपट्टी टेकून असा विश्राम करायचा. विश्राम झाल्यानंतर डाव्या बाजूने भार देऊन बसायचं. प्रत्येक अभ्यास 5-25 वेळा करा. सगळे स्वस्थ राहा. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.